माहितीचा अधिकार कायदा हा शासनाच्या कारभारात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी लागू करण्यात आला आहे. मात्र लातूर जिल्ह्यात या कायद्याची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप आरटीआय कार्यकर्ते गणपती बनगर यांनी केला आहे. माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आलेली माहिती वेळेत न देता संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीच्या अधिकारावर गदा येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हलगरा तालुका निलंगा येथील आरटीआय कार्यकर्ते गणपती बनगर यांनी विविध शासकीय विभागांकडे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अनेक अर्ज दाखल करून विविध विषयावरील माहितीची मागणी केली होती. यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित बाबींचा समावेश होता. मात्र नियमानुसार निश्चित कालावधीत माहिती देण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांकडून वारंवार टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बनगर यांच्या म्हणण्यानुसार माहिती मागवल्यानंतर अनेक वेळा पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. काही प्रकरणात अपूर्ण माहिती देण्यात आली तर काही ठिकाणी कोणतेही उत्तरच देण्यात आले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे माहितीचा अधिकार कायद्याचा हेतूच धुळीस मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात त्यांनी न्यायालयातील मार्ग स्वीकारत खंडपीठात दाद मागितली. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर संबंधित विभागांनी मागवलेली माहिती उपलब्ध करून द्यावी असे आदेश खंडपीठाने दिले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही संपूर्ण समाधानकारक माहिती मिळालेली नसल्याचा गंभीर आरोप बनगर यांनी केला आहे. त्यांनी पुढे सांगितले की माहिती अधिकार कायदा हा केवळ कागदोपत्री राहू नये तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तसेच माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हा स्तरावर विशेष यंत्रणा कार्यान्वित करून नागरिकांना वेळेत व पारदर्शक पद्धतीने माहिती उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान गणपती बनगर यांनी केलेल्या या आरोपामुळे लातूर जिल्ह्यातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी नेमकी कितपत प्रभावीपणे होत आहे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणावर संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर. माझं नाव गणपती विठ्ठलराव बनगर, राहणार हलगरा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. विषय आहे की मी माहिती अधिकाराखाली अर्ज दिला होता. तरी जिल्हा पहिलं बीडीओ साहेबांना, मग तरी मला माहिती भेटलं नाही. मग मी बीडीओ साहेबांना दिलं. बीडीओ साहेबांनी मग पुन्हा मी नाही दिलं म्हणजे जिल्हा परिषदला कळवलं. जिल्हा परिषदनं मला खंडपीठाला कळवू दाद मागायला सांगितले. खंडपीठामध्ये 17 डिसेंबरला सुनावणी झाली. सुनावणीमध्ये असं ठरलं की तात्काळ माहिती देऊन टाका 30 दिवसाच्या आत. तरी ग्रामसेवक साहेब रिटायर होऊन गेले, मला माहिती देतात. त्यांच्या जागी कांबळे साहेब आले, त्यांनी पूर्ण माहिती दिली. म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा मी खंडपीठामध्ये अपील केली. त्या अपिलाचा आदेश आला की 15 दिवसामध्ये माहिती द्या म्हणून कळवलं. त्याच्या बाद मी जिल्हा अधिकारी कार्यालय साहेबला 4 अर्ज दिले. त्या 4ही अर्जाचे माझ्याकडे पावत आहेत. अजूनपर्यंत मला अद्याप माहिती भेटली नाही. मी शेव साहेबांची वारंवार भेट घेतली व बीडो पाटील साहेबांची पण भेट घेतली. त्याच्या पहिला आखले साहेबांची पण भेट घेतली व सगळ्या 4ही ग्रामसेवकांची भेट घेतली, तरी मला माहिती भेटलेली नाही. माझ्यावर अन्याय झाला की आमच्या जाग्याचा वाद होता. तरी जाग्याचा वाद असल्यामुळे मी तक्रार दिली होती व आमच्या भावावर अतिक्रमण केलं म्हणून अर्ज केले होते. त्या अर्जाच्या संबंधित मी माहिती मागितली होती कशामुळे अन्याय झाला म्हणून. तरी आतापर्यंत मला कसलाच न्याय मिळालेला नाही. त्याच्यामुळं जर माझ्या काही जीवाला बरं वाईट झालं तर जिल्हा अधिकारी कार्यालय साहेब व लातूर व सीओ साहेब व सर्व अधिकारी कारणीभूत असतील.